श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही कधी शांतपणे बसून असा विचार केलाय का की इवलंसं लहान मूल ज्याने अजून हे जग नीट पाहिलंही नाही, ज्याला पाप पुण्य काय असतं ते ठाऊकही नाही, ते जन्मापासूनच गंभीर आजाराने का त्रस्त असतं? किंवा एखादा तरुण मुलगा जो खूप प्रामाणिक आहे, दिवस रात्र कष्ट करतोय, व्यसनांपासून लांब आहे, पण तरीही त्याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त अपयश, अपमान आणि दुःखच का येतंय? आपण देवाला प्रश्न विचारतो, देवा तू इतका निर्दयी कसा? या निष्पाप जीवाचा काय दोष? पण मंडळी, खरंच तो दोष देवाचा असतो का, की आपल्याच घराण्यातील मागच्या पिढीच्या कर्माची ती एक न फेडलेली पावती असते? गरुड पुराणात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी पक्षीराज गरुडाला हे भयानक सत्य सांगितले. आईवडिलांच्या कर्माची सावली मुलांच्या नशिबावर पडतेच. आईवडिलांनी केलेले एक छोटं पाप त्यांच्या काळजाच्या तुकड्याला म्हणजेच त्यांच्या मुलांना नरक यातना भोगायला लावू शकतं. आजचा हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, पण तुमच्या येणाऱ्या पिढीचं आणि तुमच्या मुलांचं भविष्य वाचवण्यासाठी हे सत्य ऐकणं आज खूप गरजेचं आहे. शेवटपर्यंत सोबत राहा, कारण आजचे उपाय तुमची ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली कर्मबंधने तोडू शकतात. तर मंडळी, हा एक अतिशय गंभीर, डोळे उघडणारा आणि संवेदनशील विषय घेऊन आज आपण यावर चर्चा करणार आहोत. काही जण म्हणतात, आम्ही आयुष्यभर कोणाचं वाईट केलं नाही, कोणाची काडीही चोरली नाही, मग आमच्या पोराबाळांच्या वाट्याला हे दुःख का? आमच्या मुलांचं वय उलटून चाललंय, पण लग्न का ठरत नाही? तो सतत आजारी का असतो? घरात इतकी गरिबी का आहे? मंडळी, हे प्रश्न जितके साधे वाटतात, तितकेच त्यांची उत्तरे हजारो वर्ष जुन्या आपल्या शास्त्रात लपलेली आहेत. आणि ते शास्त्र म्हणजे गरुड पुराण. अनेक जणांना वाटतं की गरुड पुराण फक्त मृत्यूनंतर काय होतं हे सांगण्यासाठी आहे, पण तसं नाही. गरुड पुराण हे जिवंतपणी कसं वागावं, कर्माचं चक्र कसं चालतं आणि आपल्या कर्माचा परिणाम आपल्या लेकराबाळांवर, आपल्या वंशावर कसा होतो याचा आरसा आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अशा 7 ते 10 खुणा, संकेत आणि कर्माचे सिद्धांत पाहणार आहोत, जे तुमच्या आयुष्यातील अनेक कोड्यांची उत्तरे देतील. आईवडिलांनी केलेली नेमकी कोणती पापं किंवा त्यांनी केलेलं नेमकं कोणतं पुण्य मुलांच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतं किंवा हाहाकार माजवू शकतं, हे आज आपण या पुराव्यानिशी पाहणार आहोत. अंगावर शहारे आणणाऱ्या या गोष्टी ऐकताना तुमचं मन भरून येईल. कदाचित तुम्हाला तुमच्या जुन्या चुका आठवून रडूही येईल, पण धीर धरा, कारण जिथे भक्ती आहे तिथे शक्ती आहे, जिथे अडचण आहे तिथे श्री स्वामी समर्थांची अफाट कृपा आहे आणि प्रभावी उपायसुद्धा आहेत. चला, या आध्यात्मिक आणि भावुक प्रवासाला आता आपण सुरुवात करूया. तर मंडळी, 1. अधर्माने कमवलेला पैसा आणि मुलांचे आरोग्य. गरुड पुराण असे सांगते की कर्माचे फळ हे केवळ कर्त्यालाच नाही, तर त्या कर्माच्या फळाचा उपभोग घेणाऱ्यालाही भोगावे लागते. जर एखाद्या पित्याने किंवा मातेने कुणाची फसवणूक करून, कुणाचं घर उद्ध्वस्त करून किंवा कुणाचा तरी हक्क मारून पैसा कमावला असेल आणि त्याच पैशातून जर मुलांचे पालनपोषण झाले असेल, तर तो पैसा घरात विष बनून प्रवेश करतो. तो पैसा अन्नाच्या रूपाने जेव्हा मुलांच्या पोटात जातो, तेव्हा त्यांची बुद्धी भ्रष्ट होते, ते चुकीच्या मार्गाला लागतात आणि त्यांना अशा व्याधी जडतात ज्यावर जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे इलाज नसतो. गरुड पुराणातील वचन: अन्योन्योपार्जित द्रव्य दशवर्षांनी तिष्ठिती, प्राप्ते चौकदशे वर्षे समूलतज्निष्यति. म्हणजेच अन्यायाने कमवलेला पैसा, लक्ष्मी फक्त 10 वर्ष टिकते, पण 11व्या वर्षी ती मूळ व्याजासह घराचा आणि वंशाचा नाश करते. एका मोठ्या शहरात राहणाऱ्या व्यापारीची ही गोष्ट आहे. तो माणूस दिसायला खूप धार्मिक होता, पण व्यवसायात तो खूप कपटी होता. त्याने आपल्या सख्ख्या भावाची जमीन लुबाडली, बळकावली होती आणि भावाच्या मुलांना रस्त्यावर आणलं होतं. त्याला वाटलं, मी माझ्या मुलांसाठी संपत्ती जमा करतोय. पण नियतीचा खेळ बघा.
त्याचा एकुलता एक मुलगा वयाच्या 20व्या वर्षी अशा एका दुर्धर आजाराने ग्रासला की त्याला बेडवरून उठणंही अशक्य झालं. त्या व्यापाऱ्याने कमावलेला करोडो रुपये मुलाला साधं उभंही करू शकले नाहीत. तो भक्त जेव्हा रडत रडत स्वामींच्या दरबारात आला तेव्हा त्याला स्वामींच्या शब्दातून उमजलं की ज्या जमिनीसाठी त्याने भावाला रडवलं होतं त्या भावाचे आणि त्यांच्या मुलांचे अश्रू आज त्याच्या स्वतःच्या मुलाला लागले होते. एका सरकारी अधिकाऱ्याने आयुष्यभर लाच घेऊन खूप माया जमवली. मुलांना परदेशात शिकवलं. पण जेव्हा मुलं मोठी झाली तेव्हा ती मुलं व्यसनाच्या इतक्या आहारी गेली की त्यांनी बापालाच घरातून हाकलून दिलं. तो पैसा जो मुलांच्या सुखासाठी कमवला होता तोच पैसा मुलांच्या विनाशाचं कारण बनला. मंडळी, विचार करा, अंगावर शहारे येतात ना. आपण म्हणतो आपण मुलांसाठी करतोय, पण आपण त्यांच्यासाठी संपत्ती ठेवतोय की त्यांच्या पायात कर्माच्या बेड्या ठोकतोय? तुम्हालाही असं कधी वाटतंय का की पैसा असूनही घरात सुख नाही? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की कळत नकळत चुकीचा पैसा घरात आलाय तर दर गुरुवारी आपल्या उत्पन्नातील छोटा हिस्सा गरिबांना अन्नदान करण्यासाठी वापरा. अन्नाचं दान हे सर्वात मोठं प्रायश्चित्त आहे. 2. प्राणीमात्रांना दिलेला त्रास. आपल्या शास्त्रात अहिंसा परमोधर्म असे म्हटले. गरुड पुराणात पशुपक्ष्यांच्या हत्येला किंवा त्यांना दिलेल्या विनाकारण त्रासाला महापाप मानलं आहे. निसर्गातील प्रत्येक मुका प्राणी हा ईश्वराचा अंश आहे. जर आईवडिलांच्या हातून एखादा मुका प्राणी विनाकारण मारला गेला असेल, कुणीतरी हौसेपोटी शिकार केली असेल किंवा कुणाचे घरटे तोडले असेल तर त्याचा थेट परिणाम मुलांच्या प्रगतीवर होतो. मुलांच्या नोकरीत वारंवार अडथळे येणे, प्रगती थांबणे किंवा घरात संतती प्राप्तीमध्ये अडचणी येणे हे त्यांचे प्रमुख याचे संकेत आहेत. एका माऊलीचा हा अनुभव आहे. तिच्या मुलाचे 35 वय झाले होते पण लग्नच जुळत नव्हतं. मुलगा देखणा होता, सुशिक्षित होता, पण ऐनवेळी लग्न मोडायचं. अगदी साखरपुडा झाला तरी मोडायचं. जेव्हा त्या माऊलीने गरुड पुराणाचं वाचन केले आणि घरात चिंतन केले तेव्हा वडिलांना आठवले की तरुणपणी त्यांनी रागाच्या भरात एका गर्भवती गाईला काठीने खूप मारले होते आणि ती पाय जखमी झाली होती. त्या मुक्या प्राण्याचे ते आर्त अश्रू मुलाच्या संसाराच्या आड येत होते. त्यांनी जेव्हा त्या पापाचे प्रायश्चित्त घेतले, गोसेवा केली तेव्हा अवघ्या 3 महिन्यात मुलाचे लग्न जमले. एका व्यक्तीला पक्ष्यांची घरटी तोडण्याची सवय होती. पुढे जाऊन त्याच्या स्वतःच्या मुलांना हक्काचे घर घेताना इतके अडथळे आले की त्यांना वर्षानुवर्ष भाड्याच्या घरात राहावे लागले. मंडळी, मुके प्राणी बोलू शकत नाहीत, पण त्यांची हाय आणि त्यांचे आशीर्वाद खूप शक्तिशाली असतात. रडू येते का हे ऐकून? कारण आपण विसरतो, पण निसर्ग काहीच विसरत नाही. दररोज पक्ष्यांसाठी घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत पाणी आणि धान्य ठेवा. गाईला रोज एक तरी पोळी किंवा चारा द्या. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत ही सेवा करा. 3. स्त्रीचा अपमान. ज्या घरात सासू सुनेचा छळ करते किंवा जिथे पती आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक अनादर करतो त्या घरातील मुली कधीही सुखी होत नाहीत. गरुड पुराणानुसार स्त्री ही प्रत्यक्ष लक्ष्मीचे रूप आहे. जर आईने स्वतःच्या सासूला त्रास दिला असेल तर कर्माचे तेच चक्र फिरून तिच्या मुलीच्या आयुष्यात सासरच्या त्रासाच्या रूपात परत येते. जे आपण दुसऱ्याच्या मुलीला देतो तेच आपल्या मुलीला मिळते. हा निसर्गाचा न्याय आहे. एक मॅडम सांगत होत्या की त्यांच्या मुलीचे सासर खूप श्रीमंत आणि चांगले असूनही मुलगी तिथे सतत रडत असायची. काहीच कारण नसताना तिथले लोक तिला टोमणे मारायचे. जेव्हा त्या मॅडमने स्वतःच्या आयुष्याचा प्रामाणिकपणे विचार केला तेव्हा त्यांना आठवलं की त्यांनी तरुणपणी स्वतःच्या सासूला कसं छळलं होतं. त्यांना पाणीही नीट दिलं नव्हतं. जे बी त्यांनी पेरलं होतं तेच फळ त्यांच्या काळजाच्या तुकड्याला म्हणजेच मुलीला मिळत होतं. ही जाणीव होताच त्यांनी सासूच्या फोटोसमोर उभं राहून माफी मागितली. अंगावर शहारे येतात ना. आपण ज्या सुनेला छळतो ती कुणाची तरी मुलगी असते हे आपण विसरतो. तुम्हालाही असं काही अनुभवायला मिळतंय का?
रोज सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावा आणि व्यंकटेश स्तोत्राचे किंवा महालक्ष्मी अष्टकाचे पठण करा. घरातल्या स्त्रियांचा आदर करा, हेच सर्वात मोठं पुण्य आहे. 4. कुलदैवतेचा विसर. आपल्या पूर्वजांनी ज्या कुलदैवताची पिढ्यानपिढ्या पूजा केली, त्यांना जर आपण आधुनिकतेच्या नादात विसरलो तर कुटुंबावरचे सुरक्षा कवच निघून जाते. गरुड पुराणात सांगितले आहे की कुलधर्माचे पालन न केल्यास मुलांच्या आयुष्यात अचानक मोठी संकटे येतात. मुलं मार्गावरून भरकटतात किंवा घरात कुणाचेच कुणाशी पटत नाही. एक कुटुंब होतं ज्यांच्या घरात सतत काही ना काही आर्थिक अडचणी असायच्या. नवीन व्यवसाय सुरू केला की तो हमखास बुडायचा. स्वामींच्या एका केंद्रात गेल्यावर त्यांना विचारलं गेलं, तुमची कुलदेवी कोण? तेव्हा त्यांना ते आठवेना. त्यांनी 3 पिढ्यांपासून कुलदेवीचा उदो केला नव्हता. तिथे गेले नव्हते. स्वामींच्या कृपेने त्यांनी जेव्हा आपल्या कुलदैवताचा शोध घेतला आणि तिथे जाऊन अभिषेक केला, तेव्हा त्यांच्या घरातील भांडणं आणि गरिबी एका रात्रीत गायब झाली. 5. अन्नाचा अपमान. गरुड पुराणात अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले आहे. जर आई वडील अन्न वाया घालवत असतील किंवा अन्नाचा अपमान करत असतील तर त्यांच्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही. मुलं हुशार असूनही परीक्षेच्या वेळी त्यांना आठवत नाही. याला सरस्वती दोष मानले जाते. एका घरात अन्नाची खूप नासाडी व्हायची. शिल्लक अन्न कचऱ्यात फेकलं जायचं. त्यांचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, पण मोठ्या परीक्षेच्या दिवशी त्याला अचानक ताप यायचा किंवा तो सगळं विसरायचा. जेव्हा त्यांनी अन्नाचा मान राखायला सुरुवात केली, गरिबांना अन्न दिलं, तेव्हा मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचा अडथळा दूर झाला. उपाय. ताटात अन्न कधीही उरवू नका. जेवणापूर्वी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणा आणि किमान श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 5 वेळा उच्चार करा. 6. खोट्या साक्षी. पैशासाठी किंवा सत्तेसाठी दिलेली खोटी साक्ष हे नरकाचे सर्वात मोठे द्वार आहे. जर एखाद्याने कुणी निष्पापाला अडकवण्यासाठी कोर्टात खोटी साक्ष दिली असेल तर त्याच्या पुढच्या पिढीला विनाकारण कोर्ट कचेऱ्यांच्या कचाट्यात अडकावे लागते. हे पाप कधीच पिच्छा सोडत नाही. एका माणसाने संपत्तीच्या वादात आपल्या जिवलग मित्राविरुद्ध खोटी साक्ष दिली. त्याचा मित्र उद्ध्वस्त झाला. 10 वर्षांनंतर या माणसाचा मुलगा एका अशा अपघातात किंवा गुन्ह्यात अडकला जो त्याने केलाच नव्हता. बापाचं खोटं बोलणं मुलाच्या नशिबाला काळिमा फासून गेलं. रडू येते ना हे ऐकून, पण हेच कर्माचं चक्र आहे. 7. पूर्वजांचे ऋण. गरुड पुराणानुसार पितृपक्ष आणि श्राद्ध तर्पण हे केवळ कर्मकांड नाहीत. जर आपण आपल्या पूर्वजांना विसरलो तर त्यांची अतृप्त आत्मा घरात पितृदोष निर्माण करते. याचे फळ म्हणून घरात मुलं होत नाहीत किंवा झालेली मुलं नीट वागत नाहीत. एका ठिकाणी नवरा बायको होते ज्यांना लग्नानंतर 12 वर्ष मूल होत नव्हतं. स्वामींच्या एका भक्ताने त्यांना पितृसेवा करायला सांगितली. पितरांना गती मिळाल्यावर आणि स्वामींची सेवा केल्यावर त्यांच्या घरात आनंदाची बातमी आली. उपाय. दर अमावास्येला दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने एक दिवा लावा आणि गायीला किंवा कावळ्याला अन्न द्या. निसर्गाची हानी आणि अकाली मृत्यू. गरुड पुराण सांगते की झाडे लावणे हे हजारो यज्ञांनी इतके पुण्य देते, पण फळं देणारी झाडे तोडणे हे पाप आहे. यामुळे वंशवृद्धी थांबते किंवा कुटुंबात अकाली मृत्यूचे प्रमाण वाढते. आपल्या मुलाच्या प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावा. ते झाड जसे जसे वाढेल तसे तसे तुमच्या मुलाचे आयुष्यही वाढत जाईल. 9. भक्तीचा अभाव आणि मानसिक अशांती. आई वडील जर सतत शिवीगाळ, क्रोध आणि देवावर अविश्वास दाखवत असतील तर मुलांच्या मनात नास्तिकता आणि अशांतीचे घर करते. यामुळे मुलं लवकर डिप्रेशनमध्ये जातात. घरात किमान 10 मिनिटे तरी श्री स्वामी समर्थ जप मोठ्याने करावा. मंडळी, गरुड पुराण आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर आपल्याला आरसा दाखवण्यासाठी आहे. आपली मुलं जर दुःखात असतील तर एकदा आपल्या कर्मकांडाकडे वळून नक्की पहा. स्वामी समर्थ कधीच कुणाला अंतर देत नाहीत, पण आपण आपली झोळी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण पाप करत राहावं. स्वामी पाठीशी तेव्हाच राहतात जेव्हा आपण कर्माची किंमत जाणतो.
आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र स्वामी समर्थांचा तुम्ही नक्कीच ऐका. नक्कीच तुमच्या मनाला शांत वाटेल. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम दारिद्र्यमुक्तेश्वर
मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्य 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 मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः.